आज आपण पौष्टिक आणि चविष्ट असे लाडू बनवणार आहोत. उन्हाळ्यासाठी हे लाडू फार उपयुक्त आहेत. कारण याच्यामध्ये जे वापरलेले पदार्थ जे आहेत ते सर्व गुणाने थंड आहेत पहा. त्याच्यामुळे आपण हे इथं बनवणार आहोत. आता आपल्याला रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी हे आपल्याला पदार्थ सगळे भाजून घ्यायचे आहेत पहा. आणि आता वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण लाडू बनवायला सुरुवात करणार आहोत. जे पदार्थ वापरलेले आहेत ते सर्व इथं गुणाने असे थंड आहेत पहा. आणि आता पहिल्यांदा आपण तूप न वापरता हे कोरडेच पदार्थ भाजून घेणार आहोत. पहिला पदार्थ आपण आता खसखस टाकलेला आहे पहा. शरीराला थंडावा देणारी अशी ही खसखस आहे. कॅल्शियम, लोह भरपूर असल्यामुळे हाडे इथं मजबूत होतात आणि खसखस वापरल्यामुळे आपल्याला झोप इथं चांगली लागते पहा. आपण दिवाळीच्या पदार्थांमध्ये, करंजीमध्ये वगैरे अशी खसखस वापरत असतो पहा. गोड पदार्थांमध्ये साधारणपणे खसखस वापरतात. डेकोरेशनसाठी सुद्धा वरूनही खसखस वापरली जाते. अतिशय बारीक दाणा आहे. मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. मोठा गॅस करायचा नाहीये पहा. त्याच्यानंतर आपण इथं बदाम टाकलेले आहेत पहा. बदाम हे मेंदूची ताकद वाढवतात. बदामामध्ये प्रोटीन, फायबर चांगले आहेत आणि चांगले फॅट्स जे आहेत ते बदामामध्ये चांगले आहेत पहा. बदाम हे फार थंड नसले तरी फार उष्ण पण नाही आहेत. त्याच्यामुळे आपण बदामाचा वापर नेहमीच करत असतो पहा. ते असे रोस्ट करायचे आहेत आपल्याला. फार असे खूप कडक असे भाजायचे नाही आहेत पहा. कमी मंद गॅसवर आपल्याला ते रोस्ट करून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे आपले बदामही आता भाजून झालेले आहेत. एका ताटामध्ये आपण हे सगळं एकत्रित काढून घेणार आहेत. म्हणजे आपल्याला भाजण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे पहा. असे तर बदाम पण आपले भाजून झालेले आहेत पहा. काढून घेणार आहेत आपण ते आता. बदामाचा वापर आपल्याकडे भरपूर करतात पहा. काढून घेऊयात आपण ते. एका ताटात काढून घेऊ म्हणजे आपल्याला भाजायला सोपं पडेल ते. दळून दळून टाकायला. नंतर आपण हे डाळवं टाकलेलं आहे पहा, ज्याला अळणी डाळ्या असं पण म्हणतात. या अळणी डाळ्या अतिशय शरीराला पोषक आहेत पहा. थंड आहेत. प्रोटीन आणि फायबर याच्यामध्ये भरपूर आहे आणि आपण हे वापरल्यामुळे आपल्याला पोट जास्त भरल्यासारखे वाटते. त्याच्यामुळे खूप वेळ भूक लागत नाही. अशा पद्धतीने हे लाडूमध्ये वापरल्यानंतर आपल्याला वजन कमी करण्यासाठी हे डाळवांचा उपयोग होतो पहा. अशी डाळ तुम्ही भाजीमध्ये सुद्धा भाजी घट्ट होण्यासाठी जरी वापरली, तरी पण आपल्याला त्याचा फायदा होतो पहा. असे रोस्ट करायचे आहेत. ते मूळचेच भाजलेले आहेत पहा. आपल्याला थोडेसे फक्त ते असे गरम करायचे आहेत. जास्त त्याला खूप भाजायचं नाहीये पहा. थोडेसे गरम करायचे आहेत फक्त. हे कोरडे पदार्थ आपण अगोदर भाजून घेणार आहेत. आता ह्या ज्या आहेत टाकलेल्या आपण ह्या भोपळ्याच्या बिया टाकलेल्या आहेत पहा. अतिशय पौष्टिक अशा ह्या भोपळ्याच्या बिया आहेत. प्रोटीन आणि झिंक याच्यामध्ये असतं पहा आणि रोगप्रतिकारक शक्ती याच्यामुळे आपली वाढत असते. आता याच्यामध्ये सूर्यफुलाच्या बिया पण आपल्याला आपण टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणावर आहे आणि चांगले फॅट्स जे आहेत ते ह्या सूर्यफुलाच्या बियामध्ये असते. त्वचा आणि केसांसाठी ह्या बिया अतिशय उपयुक्त आहेत. त्याच्यामुळे आपण याचा लाडवांमध्ये उपयोग केलेला आहे. अतिशय प्रोटीनयुक्त या बिया आहेत पहा. त्याच्यामुळे आपण याचा इथं वापर केलेला आहे. त्या पण आपल्याला फार नाही भाजायच्या, तशा थोड्या कोमटच करायच्या आहेत. अतिशय गुणवर्धक अशा ह्या बिया आहेत पहा. लाडूमध्ये याचा जरूर वापर करा. खोबरं घेतलेलं आहे पहा. खोबरं हे जे सुकं खोबरं आहे, ते गुणाने खूप थंड आहे पहा. आणि खोबऱ्यामध्ये चांगले फॅट्स असतात. खनिजे भरपूर प्रमाणावर आहेत. शरीराला ऊर्जा देण्यासाठी हे खोबरं काम करतं पहा. त्वचेसाठी अतिशय उत्तम आहे आणि गुणाने थंड आहे पहा. त्याच्यामुळे आपण त्याचा इथं उपयोग करून घेतलेला आहे पहा.
असं मंद आचेवरच आपल्याला ते कोमट असं भाजून घ्यायचंय पहा. लाडू अतिशय पौष्टिक होतात पहा. उन्हाळ्याच्या दिवसात तोंडात टाकले तर विरघळणारे अशा ह्या पद्धतीचे हे लाडू आहेत. एकदा जरूर करून पहा. उन्हाळ्यात मुलांना सुट्ट्या पण असतात. काय खायला द्यायचं हाही प्रश्नच असतो. त्याच्यामुळे एकदा करून ठेवले तर आपल्याला त्यांना पण देता येतं पहा. पौष्टिक अशा पद्धतीने तयार केलेले लाडू बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा. आपले खोबरं भाजून झाले पहा. आता आपल्याला जे मखाने आहेत ते आपण टाकणार आहेत आणि आपल्याला ते थोडे तुपात भाजून घ्यायचे आहेत. कारण ते खूप चिवट आहेत आणि तुपात भाजल्यानंतर लाडू फार खमंग लागतात पहा. म्हणून ते थोडंसं तूप टाकलंय आपण 1 चमचाभर फक्त छोटा. आता सध्या हे चिवट आहेत पहा, असे दाबत नाहीयेत. असा करकरीत त्याचा आवाज येत नाही. तसा आपण ते कुरकुरीत करून घ्यायचे आहेत पहा. मखाने हे खूप पचायला हलके आहेत पहा आणि कमी फॅट आहेत त्याच्यामध्ये. अतिशय पौष्टिक आहेत पहा. कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. शरीराला ऊर्जा मिळते, हाडे मजबूत होतात. त्याच्यामुळे मखाने हे आपल्या आहारामध्ये जरूर वापरावेत. लाडूमध्ये वापरल्याने त्याचा आपल्याला चांगला उपयोग होतो पहा. थंड अशा पद्धतीचे हे मखाने आहेत. असे कडक होईपर्यंत ते आपल्याला भाजायचे आहेत पहा. रोस्ट करून घ्यायचे आहेत. हाताने दाबले तर आपल्याला कुरकुरीत असा आवाज येतो. पहा मी तुम्हाला दाबून दाखवते. आवाज येतो आणि बारीक होतात लगेच. बघा. असे मखाने काढून घ्यायचेत आपण आता. तुपात भाजल्यानंतर खमंगपणा वाढतो लाडूंचा. आता आपल्याला इथं एक 2-3 पदार्थच राहिलेले आहेत आपले. आपले मनुका आपण इथं भाजून घेणार आहेत पहा. मनुका या पचायला अत्यंत हलक्या आहेत आणि गोडसर आहेत पहा आणि गुणाने थंड आहेत त्या. बद्धकोष्ठतेचा जो त्रास आहे तो ह्या मनुका वापरल्याने कमी होतो पहा. फुगल्यात त्या चांगल्या आता. त्या फुगल्या का लगेच काढून घ्यायच्या आपल्याला. इथे त्या वापरणार आहेत पहा आपण. आता याच्यातलं जेवढं साहित्य तुमच्याकडे आहे तेवढं तुम्ही वापरू शकता. नसेल एखादी गोष्ट तर नाही वापरली तरी चालेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला जास्तीची माहिती असेल थंडची, तर तुम्ही त्याच्यामध्ये ती टाकू शकता पहा. थोडं-थोडं तुम्ही वापरू शकता पहा. थोडे तीळ टाकले तरी चालतील. आहेत उष्ण तीळ पण थोडेसे वापरायला काहीच हरकत नाही आपल्याला. पौष्टिक आहेत. पण हे पदार्थ सगळे थंडच आहेत. त्याच्यामुळे हे आपण इथं वापरलेले आहेत. पण एखादी वस्तू नसेल तर नाही, काही बिघडत नाही. जेवढं आहे तेवढं वापरायचं. आता इथं अंजीरचे तुकडे आपण थोडेसे टाकलेत पहा. अंजीर हे फायबरने समृद्ध आहे पहा. पचन सुधारते. बद्धकोष्ठतेचा जे त्रास आहे, तो ह्या अंजीरने कमी होतो आणि अंजीर अतिशय थंड आहेत पहा. हे सुकवलेले अंजीर आहेत. त्याच्यामुळे आपण ते इथं घेतलेले आहेत. थोडेसेच आहेत, पण जेवढे आहेत तेवढे मी इथं घेतलेत. थोडेसे असे कडक थोडेसे झाले तर मिक्सरमध्ये ते लगेच बारीक होतात पहा. आणि अंजीर थोडेसे गोड पण आहेत पहा. आता ही खजूर घेतलेली पहा मी. खजूरही गोड आहे. झटपट ऊर्जा देण्याचं काम जे आहे ते खजूर करत असते पहा. नैसर्गिक साखर आहे. लोहाचं प्रमाण भरपूर आहे खजूरमध्ये आणि खजूर वापरल्याने आपल्याला लाडूमध्ये फार वेळ भूक लागत नाही. तसे हे लाडू वजन कमी करण्यासाठी पण उपयोगी आहेत पहा. एक जर लाडू खाल्ला तर आपल्याला बऱ्याच काळ पोट भरल्यासारखं वाटतं. खजूर आणि आपण अंजीर टाकलेले आहेत, मनुके टाकलेले आहेत.
त्याच्यामुळे आपल्याला गोड जे आहे, जी साखर आपण खडी साखर इथं वापरणार आहोत, तर ती थोडीशीच लागणार आहे, ती फार लागणार नाही पहा इथं. आपण इथं खडी साखरेचा वापर केलेला आहे. घेतली पहा आपण आता खजुरे तळून घेतलेली आहे. काढून घ्यायचं आहे आपल्याला सगळं आता हे आणि थंड झाल्यानंतर हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करायचं आहे. आपला मोठा रवा कसा असतो त्या पद्धतीनेच केलं तरी चालेल पहा, म्हणजे वयस्कर लोकांना पण ते खाता येतं, लहान मुलांनाही खाता येतं. तोंडात टाकले तर विरघळणारे असे हे लाडू तयार होतात पहा. अशा पद्धतीने आपण हे साहित्य जे आहे ते सगळे एकत्र केलेलं आहे. आता हे अंजीरचे तुकडे आपण घेतले होते ते पण टाकलेत पहा. थंड झालं तर आपण मिक्सरमधून काढणार आहेत पहा. ही खसखस आहे भाजलेली, त्याच्यामध्ये टाकून घेतलेली ती. याच्या व्यतिरिक्त आपण इथं सुंठ, विलायची वापरणार आहोत. पण ते आता हे बारीक केलं पहा. आता टाकली आपण इथं विलायची टाकलेली आहे. मिक्सरमधून हे सगळं बारीक रवाळ केलेलं आहे पहा. विलायचीमुळे स्वाद चांगला येतो पहा. ही सुंठ टाकलेली पहा आपण, एक 2 चमचे सुंठ टाकलेली. सुंठ ही गुणाने थंड असते पहा, पाचक असते, पचन सुधारते आणि सर्दी खोकल्यावर तर ती उपयोगी आहेच. नंतर आपण त्याच्यात थोडेसे ओवा पण टाकलेला आहे पहा. अशा लाडवांमध्ये मी थोडासा ओवा वापरत असते. त्याच्यामुळे तो आपण इथं टाकून घेतलेला आहे पहा. आता याच्यात साखर टाकलेली आहे आपण आणि याच्यामध्ये थोडंसं आपण इथं पाणी टाकून घेणार आहेत. तुम्हाला किती ओलसर लाडू पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथं पाणी टाकू शकता पहा याच्यामध्ये. आपण हे पाणी झालं का आपण त्याच्यामध्ये लाडवांमध्ये देऊ टाकून. टाकून घेतले पहा आपण. चांगलं फिरवून घ्यायचंय ते. आपण इथं तुपाचा फार वापर केलेला नाहीये पहा आणि हे मुळातच पदार्थ सगळे तेलकट आहेत. त्याच्यामुळे फार तूप वापरायची इथं काही गरज नाही आपल्याला. आणि साखर ही तुमच्या गोडीवर अवलंबून आहे. तुम्हाला किती गोड पाहिजे तशा पद्धतीने आपण केलेले आहेत पहा. लाडू वळवायला सुरुवात करून घेऊ पहा आपण. पहिला लाडू मी तुम्हाला वळवून दाखवत आहे. झालाय पहा, बघा तुम्ही तो लाडू तयार झालाय पहिला आपला. आणि कोमट असताना होतं ते पटकन, त्याला काही अडचण नाही. समजा जर पडलंच गार, तुम्हाला नाही जमलं पटपट बांधायला, एकट्याच आहात तुम्ही, तर थोडीशी परात जी आहे ना, ती थोडी गॅस बारीक करून अगदी 1-2 मिनिटासाठी ठेवायची पहा. पुन्हा ते कोमट होऊन जाते. एवढं काही त्याचं, कारण पाक केलेला नाही आपण. पाक केला असता तर लाडू अजून कडक झाले असते पहा. हे लाडू छान होतात पहा. तोंडात टाकले तरी लाडू विरघळतात पहा लगेच. आपण केला, मी 3 लाडू आपले तयार झालेत. असेच बाकीचे पण लाडू करून घेऊ. पटकन होतात. काही वेळ लागत नाही. झालेत आपले लाडू तयार. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.